नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला एक अभ्यासाचा अप्रोच मिळावा, अभ्यासाची दिशा मिळावी आणि तुम्हाला अभ्यासाची एकदा आयडिया आली तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. म्हणून एक क्वेश्चन सिरीज सुरू केली होती. हे प्रश्न कदाचित तुम्ही ऑलरेडी बघितले असाल, तरी सुद्धा आपण बघत आहे, कारण की तुम्हाला एक अप्रोच मिळतो. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण आता सुरुवात करूयात. आणि या या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण जवळपास 4 पेपर कव्हर करत आहे, जे आयटीआय मध्ये आलेले आहेत. तर प्रत्येक पेपरमध्ये 12-12 प्रश्नच होते. म्हणून आपण काय करताय की सर्व पेपर एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करताय. ठीक आहे ना. चला तर मग सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला इथं. व्याकरण दृष्ट्या खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? आता हे प्रश्न तुम्हाला सहज टॅकल होतात. सगळे जर ऑप्शन तुम्ही वाचल्यानंतर 3 ऑप्शन तुम्हाला असे दिसतात की जो थोडासा ऑड वाटतो. तर आपल्याला याच्याचं पहिल्याचं उत्तर भेटते. एके दिवशी आम्ही 5-6 जण माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या गावात गेलो होतो. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, चुकीचा शब्द निवडायचा आहे. तर दुष्टचं काय होईल? सृष्ट. स्थूलचं काय होईल? कृश. जयचं काय होईल? पराजय. तर भरतीचं काय होत असते? ओहोटी. तर म्हणून हे चुकीचं ठरते. चला पुढचा प्रश्न बघा. खालील काही सामासिक शब्दांचा विग्रह दिलेला आहे आणि त्यातील कोणता पर्याय चूक आहे असं म्हटलेलं आहे. तर यथाशक्ती, शक्तीप्रमाणे बरोबर आहे. यथाक्रम, क्रमाक्रमाने, हे सुद्धा बरोबर आहे. प्रतिवर्ष, प्रत्येक वर्ष, हे सुद्धा बरोबर आहे. आमरण, तर जन्मेपर्यंत नसते, ते मरणापर्यंत असते. आमरण. ठीक आहे. तर हे चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. तो नम्र आहे अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर नम्रचं विरुद्धार्थी काय होईल? उद्धट. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. आमच्या खिडकी समोरचा रस्ता ओसंडून वाहणारी कचराकुंडी दिसते. कसं ते शब्दाचे योग्य रूप वापरून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. तर आमच्या खिडकीतून समोरच्या रस्त्यावरची ओसंडून वाहणारी कचराकुंडी दिसते, ते असं होईल. तर ऑप्शन क्रमांक 3 दिसते बघा. बघा याचं उत्तर काय राहील? 3. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी पुल्लिंगी नाम कोणते आहे? पुल्लिंगी नाम. आता आपण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी कसं ओळखतो? तो, ती, ते, हे 3 शब्द महत्वाचे, त्याच्यावरून आपल्याला ते लिंग ओळखता येतात. जसं की आता बघा, तेल, ते तेल, हे काय? नपुंसकलिंगी. फळ, ते फळ, हे सुद्धा नपुंसकलिंगी. त्यानंतर स्वर्ग, तो स्वर्ग, तो आला म्हणजे पुल्लिंगी आहे. त्यानंतर ती युक्ती, हा कोणता आहे? स्त्रीलिंगी. चला पुढचा प्रश्न बघा. तिची ननंद खट्याळ आहे अधोरेखित नामाचे आपल्याला काय करायचं? अनेक वचन करायचं आहे. तर ननंदचं काय होईल? ननंदा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. माणसाने नेहमी सन्मार्गाने वागावे अधोरेखित शब्दाचं काय करायचं आहे? विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. सन्मार्गाचं काय होईल? कुमार्ग. चला पुढचा प्रश्न. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घटेल असे जेव्हा कळते तेव्हा तो काय असतो? भविष्यकाळ. क्रिया होईल भविष्यात, तर मग तो कोणता राहील? भविष्यकाळ. चला पुढचा प्रश्न बघा. तो संध्याकाळी घरी आला या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? तो संध्याकाळी घरी आला म्हणजे क्रियापद कोणता आहे? आला. ठीक आहे. जर आला शब्द काढून टाकला तर आपल्याला वाक्याचा अर्थ स्पष्ट होईल का? नाही, कारण क्रियापदाचा अर्थच तो असतो की वाक्याला अर्थ प्रदान करण्याला शब्दाला आपण काय म्हणत असतो? क्रियापद म्हणत असतो. चला पुढचा प्रश्न बघा. तू काशीला केव्हा जाणार आहेस? हे वाक्य कोणत्या प्रकारचे? तू काशीला केव्हा जाणार आहे? प्रश्नचिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे. चला ऑप्शन क्रमांक काय भेटते याचा आपल्याला? 3. चला पुढचा प्रश्न बघा. समीप समानार्थी शब्द ओळखायचा. समीप म्हणजे काय असते? जवळ. चला पुढचा प्रश्न बघा. तर हा पहिला पेपर इथं संपतो. आता आपण दुसरा पेपर बघूयात. बघा, दुसऱ्या पेपर मधला पहिला प्रश्न. पाणी शब्दाला समानार्थी शब्द ओळखायचा. तर पाण्याचं काय होईल? जल. चला पुढे बघूया. आणि इथं तुम्हाला काही दिसत आहेत कुंज, विप्र. तर पर्णाला आपण समानार्थी शब्द बघून घेऊ काय असतात. तर ते काय असतात? पान असते, पल्लव असते, पत्र असते, दल असते. आणि जर जलाला जर आपण अजून समानार्थी शब्द बघितले तर ते काय होतील? जल होईल, अंबू होईल, उदक होईल, सलील होईल, नीर होईल, जीवन होईल. ठीक आहे ना. तर हे शब्द तुम्हाला समानार्थी शब्द दिसतात. चला पुढचा प्रश्न बघा. डबा शब्दाच्या अनेक वचन ओळखायचा. डबाचं काय होईल? डबे. अनेक वचन. चला पुढचा प्रश्न बघा. आदर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आदरचा काय होईल? अनादर. तर हा पण इझीच आहे. चला पुढचा बघा. योग्य विरामचिन्ह दिलेलं वाक्य ओळखायचं आहे. अरेच्या ऋग्वेदेचा वाढदिवस झाला परवा. आता तुम्ही इथे बघा, अरेच्या हे वाक्य बरोबर. ऋग्वेदाचा वाढदिवस झाला परवा, तर हे सुद्धा बरोबर आहे, कारण की त्यांनी एक प्रकारे प्रश्न विचारला. म्हणजे ऋग्वेदचा वाढदिवस झालाय परवा, असं तो प्रश्नार्थक रीतीने विचारत आहे, म्हणून ते काय? हे बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. साखरभात शब्दाचे लिंग ओळखायचे. साखरभात शब्दाचं लिंग काय? पुल्लिंग आहे. आता जेव्हा एखादा सामासिक शब्द असतो तर सामासिक शब्दाचं आपण जेव्हा लिंग ओळखायचं असते तर तो त्याचा जो शेवटचा शब्द असतो ना, तर त्या शेवटच्या शब्दावरून आपण त्याचं लिंग ठरवत असतो. इथं साखर भात, तर भात या शब्दाचं लिंग काय?
तो भात, मग काय येईल ते पुल्लिंग येईल. चला पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी चुकीचा पर्याय कोणता निवडायचा आहे? तर चुकीचा बघा, हा पहिलाच चुकीचा इथं. गजानन इतरेतर द्वंद्व समास नाही, तर तो कोणता आहे? बहुव्रीही समास आहे. कसा? तर गजाननचा अर्थ काय होतो? गजासारखे आनंद, गजासारखे मुख, आनंद म्हणजे काय? मुख. तर हा कोणता समास आहे? बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय? जिथं दोन्ही पद महत्वाचे नसून तिसराच एक अर्थ निर्माण होतो, त्याला आपण काय म्हणतो? बहुव्रीही समास. आता हे आई बाप, आई आणि बाप इतरेतर द्वंद्व समास बरोबर आहे. पानपत्रावळ म्हणजे पानपत्रावळ आणि तत्सम वस्तू असं ते आहे, समाहार द्वंद्व समास. त्यानंतर सत्य, सत्य किंवा असत्य असं वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. राजाने योग्य न्याय केला, विरुद्धार्थी कशाचा? न्यायाचा. न्यायाचा विरुद्धार्थी काय होईल? अन्याय. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. तो झाड लावतो, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सोपं आहे. काय? झाडाला हे एक नाव आहे, कशाला तरी दिलेलं, म्हणजे काय ते नाम. पुढचा प्रश्न बघा. आता जोड्या जुळवायच्यात आपल्याला. विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवायच्या. कशा जुळतात बघा. दीर्घ, दीर्घचं काय होईल? ऱ्हस्व. फायद्याचं काय होईल? फायद्याचं काय होईल? नुकसान. ठीक आहे. सद्भाचं काय होईल? विधवा. आणि श्रुतचं काय होईल? अश्रुत. अशा पद्धतीने हे जोड्या दिसतात आपल्याला. आणि तो कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. जो जी की जे परमार्थ लाभो, हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? आता जो जी की जे असे जेव्हा तुम्हाला शब्द दिसतात किंवा हे काव्यात्मक काहीतरी दिसते, तर समजून घ्यायचं हे पुराण कर्मणी आहे. कारण जुन्या काळातच असे काव्य रचना व्हायच्या. तर त्याच्यातून तुम्ही शब्दावरून लक्षात ठेवता पुराण म्हणजे जुने, तर पुराण कर्मणे. चला पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी क्रियापदाचे कोणते रूप वर्तमान काळातील आहे? वर्तमान काळातील. बसला, तर हे भूतकाळात जाते. बसेन हे भविष्यकाळ. बसणार हे सुद्धा भविष्यकाळ. तर बसतो हे वर्तमान काळ होते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते, कर्मानुसार बदलत नाही, हे लक्षण कोणत्या प्रयोगाचे? क्रियापद कर्त्याच्या आहे ना, कर्त्याच्या लिंग वचनापासून बदलत आहे, म्हणजे आपण काय म्हणू? कर्तरी प्रयोग. ठीक आहे. कर्मा, आणि जर हे असतं क्रियापद कर्माच्या लिंग वचनापासून बदलत असेल, तर आपण तो कोणता झाला असता? कर्मणी प्रयोग. ठीक आहे. आणि भायो प्रयोग काय असते? क्रियापद कर्माच्या कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत नाही, तर त्याला आपण काय म्हणू असतो? भावे प्रयोग. चला पुढचा प्रश्न बघ. हा पण दुसरा पेपर इथं संपतो. आता आपण तिसऱ्या पेपरकडे वळूयात. बघा तिसऱ्या पेपर मधला हा पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. क्वेश्चन नंबर 1. पुस्तक, मूल, फळ, चित्र या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. तर लिंग आपण कसं ओळखतो? जो ऑलरेडी आपण डिस्कस केले. 3 शब्द महत्वाचे, तो, ती, ते. तर ते विचारायचं आणि मग ठरवायचं लिंग. आता ते पुस्तक, ते मूल, ते फळ, ते चित्र, तर कोणतं आहे? नपुंसकलिंगी. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. उगवतीचा विरुद्धार्थी. उगवती म्हणजे काय? मावळती. सोपाच होता. चला पुढचा प्रश्न. गाय गुरख्याकडून बांधली जाते, प्रयोगातील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. गाय गुराख्याकडून बांधली जाते. आता बांधली जाणारी काय आहे? गाय. हा भेटला करता. ठीक आहे. गुराख्याकडून, आता जेव्हा कोणत्याही याला कडून वगैरे असे शब्द तुम्हाला दिसतात, तर शक्यतो ते कोणतं असते? कर्म कर्तरीच असते. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि यात काय असते? कर्ता हा प्रथमात असून कर्माला प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे ना. म्हणजेच काय की यामध्ये जे कर्ता असतो, कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडून इंग्रजी भाषेसारखं रचना केलेली असते. ठीक आहे ना. तर म्हणून इथं काय? गाय गुराख्याकडून बांधली जाते. किंवा आपण अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर शिपायाकडून चोर पकडला गेला, असं आपण म्हणू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. अर्जुनाकडे एक लेखणी आहे, अधोरेखित शब्दाचे वचन बदलायचं आहे. तर लेखणी हे एक वचनी आहे, तर याचं अनेक वचन काय होईल? लेखण्या. तर अर्जुनाकडे अनेक लेखण्या आहेत, त्याचं असं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न बघा. काळाचे प्रमुख प्रकार किती असतात? काळाचे प्रमुख प्रकार किती आहेत? 3. कोणते? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि काळाचे उपप्रकार जर म्हटलं, प्रत्येक काळाचे उपप्रकार किती आहेत? 4 आहेत. ठीक आहे ना. ते पण तुम्ही लक्षात राहू द्या. पूर्णांकाचा विरुद्धार्थी काय होईल? अपूर्णांक. चला पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणती चुकीची विधाने आहेत? तर जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो, त्या शब्दयोगी अव्यय म्हणतात. तर हे चुकीचं आहे. तर याचं हे राईट कसं पाहिजे असतं ते मित्रांनो? जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो, त्यास काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय म्हणत नाही, तर त्यास काय म्हणतात? विशेषण म्हणतात. इथं विशेषण असं पाहिजे होतं, म्हणून हे वाक्य चुकीचं ठरतं. बाकीचे 3 वाक्य राईट आहे, ते आपण एकदा वाचून घेऊ. कर्ता म्हणजे क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा शब्द. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण काय म्हणत असतो? कर्म म्हणतो. हे 3 वाक्य तुम्ही महत्वाचे लक्षात राहू द्या. चला पुढे बघा. बाबा वाराणसीला गेले, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर सरळ सरळ विधानार्थी वाक्य आहे. ठीक आहे ना. बाबा वाराणसीला गेले, केवळ वगैरे असं काही दिसत नाही, विधानार्थ आहे. चला पुढचा प्रश्न बघा. खाली
काही सामासिक शब्दांचा विग्रह दिलेला आहे, त्याच्यात चुकीचा पर्याय निवडायचा आहे. चुकीचा पर्याय तर बिनचूक चुकीशिवाय बरोबर आहे. दररोज प्रत्येक दिवशी हे सुद्धा बरोबर आहे. आमरण जन्मापासून नाही नसते ते, आमरण म्हणजे मरेपर्यंत असं असते. यथाक्रम क्रमाक्रमाने बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 3 आपल्याला भेटतो. चला पुढचा प्रश्न पहा. गजानन शेठला व्यापारात घसघशीत नफा झाला. अधोरेखित शब्दाच्या खालीपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? तर समानार्थी शब्द नफा, नफा म्हणजे काय? लाभ, फायदा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. त्याच्या पराक्रमाच्या कथा चिरकाळ टिकतील. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी. चिरकाळ म्हणजे शाश्वत, टिकणार वगैरे, तर त्याचं काय होईल? अल्पकाळ. चला पुढचा प्रश्न बघा. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत? प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आहेत. ठीक आहे, हे पण लक्षात राहू द्या. चला पुढचा. आता पुढे अजून एक पेपर आपल्याला चेंज होतो, तर पुढचा पेपर आपण डायरेक्टली घेऊ. बघा बघा नेक्स्ट पेपर मधील पहिला प्रश्न. आमच्या संघाने जिंकली ढाल या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. तर क्रियापद तर इथे तुम्हाला जिंकली दिसेल. क्रियापद म्हणजे काय? वाक्याला अर्थ पूर्ण करणारा शब्द. तर तुम्ही हा जर जिंकले शब्द काढल्यानंतर त्या वाक्याला अर्थच पूर्ण होत नाही. तर म्हणून क्रियापद कोणता आहे? जिंकली. चला पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे? तर अचूक आपल्याला निवडायचं ज्ञानेश्वरी हा मराठीतला ओवीबद्ध काव्यग्रंथ आहे. तुम्ही जर बाकीचे जर वाचले ऑप्शन तर तुम्हाला लक्षात येईल की ते सूटच होत नाही किंवा ते वाक्य फ्रेमच होत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. मी चहा करत जाईन या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. करत जाईन म्हणजे करत जाईन क्रिया भविष्यातली आहे, पण ते रीतिवाचक दिसतंय, म्हणजे त्याच्यात एक म्हणजे रेग्युलर ऍक्शन दिसत आहे, म्हणून ते काय? रीती भविष्यकाळ. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. त्रैलोक्य शब्दाचा समास ओळखायचा आहे. त्रैलोक्य म्हणजे कोणता समास येईल? द्विगु समास. 3 लोकांचा समूह म्हणजे त्रैलोक्य. याच्यामध्ये पहिला जो शब्द असतो तो संख्या विशेषण असतो, मग एक काय? नाम समूहवाचक शब्द तयार होतो. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यात क्रियापदाचा प्रकार सांगायचा. तर क्रियापदाचा प्रकार बघा. शिकवतात तर द्विकर्मक क्रियापद. ठीक आहे ना. कोणता येते? द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक क्रियापद आपल्याला काय म्हणता येईल की वाक्यातील एकाच म्हणजे वाक्यातील ज्या क्रिया असतात त्या एकाच वेळी कर्त्याकडून 2 वेगवेगळ्या घटकांवर घडत असतात. अशा क्रियापदाला आपण काय म्हणू असतो? द्विकर्मक क्रियापद. ठीक आहे. आता इथं बघा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. इथे 2 कर्म आलेले आहेत. म्हणजे काय? शिकवलेलं काय? व्याकरण. ठीक आहे ना. तर आणि असे क्रियापदाचे जवळपास 14 प्रकार पडतात. ते काय आपण म्हणजे घेणार नाही, ते तुम्ही पर्सनली एखाद्या पुस्तकातून वाचून घ्या. चला पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी आहे? आता नपुंसकलिंगी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं 3 शब्द महत्वाचे, तो, ती, ते, आणि त्याच्यावर ठरवायचं. तर ती माती स्त्रीलिंगी, ते उद्यान ह्या नपुंसकलिंगी सापडते आपल्याला. तो काटा पुल्लिंगी, त्यानंतर ती बाग स्त्रीलिंगी. चला पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी टोपली हे समानार्थी शब्द लिहा. टोपलीला आपण काय म्हणतो? करंडी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. मी त्याला मुंबईत धाडले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मी त्याला मुंबईत धाडले तर काय आहे? कर्म भाव संकर प्रयोग आहे. ठीक आहे. आता हा कर्म भाव संकर प्रयोग म्हणजे नेमका काय? तर बघा. कर्म द्वितीयांत करता, तृतीयांत क्रियापद, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचन असते. आता उदाहरण अजून जर घ्यायचे झालं तर आईने मुलांना शाळेत घातले. काय आहे? आईने मुलाला शाळेत घातले असं ते होईल. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. मी पुस्तक वाचत होते. मी पुस्तक वाचत होते. क्रिया बघा. म्हणजे भूतकाळात झाली आहे आणि भूतकाळात पूर्ण झाली आहे. म्हणजे भूतकाळात अपूर्ण आहे म्हणजे पूर्ण झालेली नाहीये. वाचत होते म्हणजे वाचून झालं का? नाही. तर काय आहे ते? अपूर्ण भूतकाळ. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. मुलांनो चांगला अभ्यास करा. वाक्याचा प्रकार सांगायचा. मुलांनो चांगला अभ्यास करा. तर आज्ञा केली त्यांनी, तर आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. लेखनी शब्दाचे अनेक वचन सांगा. लेखनीचं काय होईल? लेखण्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. बोथड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बोथडचं काय होईल? तीक्ष्ण. ठीक आहे. चला पुढे पॅराग्राफ आहे आणि हा पॅराग्राफ आपण वेळेवर सॉल्व्ह करायचा असतो, कारण ते प्रश्न इझी असतात आणि सहज टॅकल होतात. ठीक आहे. तर हे जवळपास आपण 2 पार्टमध्ये जवळपास पूर्ण ITIचे 8 ते 9 पेपर आपण संपवलेले आहेत. तर तुम्ही आधीचा पार्ट सुद्धा बघून घ्या. त्याचा सुद्धा ITIचे पेपर आहे आणि ITIचे पेपर सोपे होते. त्यामुळे याच्यावर तुम्ही अजून याच बेसिसवर अभ्यास करू शकता इतर परीक्षेचा. ठीक आहे. तर हे प्रश्न महत्वाचे होते आणि तुम्हाला ते लक्षात आलेच असतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्ही इथं नवीन असाल तर नक्की लाईक करा, तुम्ही शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.